महाराष्ट्रात आपल्याला अनेक निसर्ग समृद्ध घाटमार्ग पाहायला मिळतात। त्यापैकीच एक असलेला भोर आणि महाड यांना जोडणारा हा वरंध घाट। शिवकाळात या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी एक किल्ला सुद्धा बांधण्यात आला होता। आता घाट रस्ता किल्ल्याच्या ऐन मध्यातून गेल्यामुळे किल्ला दक्षिण आणि उत्तर अशा दोन भागामध्ये विभागला गेला आहे। रायगड सारख्या राजधानीच्या घेऱ्यात असलेला आणि वरंध घाटाची वाट रोखून धरलेला हा निसर्ग समृद्ध किल्ला म्हणजे किल्ले कावळा। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये। मित्रांनो, खूप दिवसानंतर दुर्ग भ्रमंतीसाठी मी आत्ता आलोय वरंध घाटामध्ये। मित्रांनो, हा जो घाट आहे ना, हा भोर या तालुक्याला कोकणाशी जोडतो आणि हा फार पूर्वीपासूनचा भाग हा घाट रस्ता इकडे आहे। तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की घाट रस्ता म्हटलं की गड किल्ल्यांचं समीकरण नक्कीच आलं आणि म्हणूनच पूर्वीच्या काळी या घाट रस्त्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी एक किल्ला सुद्धा बांधण्यात आला होता आणि तोच किल्ला म्हणजे किल्ले कावळा। आणि आजच्या दुर्ग भ्रमंतीमध्ये आज मित्रांनो आपण हाच किल्ला पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजची दुर्ग भ्रमंती। किल्ले कावळ्याला भेट देण्यासाठी आपण जर पुण्याहून येत असाल तर पुणे भोर मार्गे वरंध घाट असा प्रवास करावा लागतो। या घाटात किल्ल्याच्या दक्षिण भागात रस्त्याला लागूनच हे वाघजाई देवीचं मंदिर आहे। देवीचं दर्शन घेऊन काही अंतर पुढे गेल्यावर एका वळणावरती किल्ल्याचा उत्तरेकडील मोठा भाग आहे। मित्रांनो, हा किल्ला दोन भागामध्ये विभागला आहे, कारण या किल्ल्याच्या मधूनच बरोबर रस्ता गेला असल्यामुळे किल्ल्याचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग पडतात। आता हा जो तुम्ही माझ्या मागे पाहताय ना, हा किल्ल्याचा उत्तरेचा भाग आहे आणि या बाजूला किल्ल्याचा दक्षिणेचा भाग आपल्याला पाहायला मिळतो। हा किल्ल्याचा छोटा भाग आहे आणि हा माझ्या समोर असलेला किल्ला जो आहे त्यामध्ये आपल्याला बरेचसे अवशेष आणि किल्ल्याचा मोठा भाग पाहता येतो। तर मित्रांनो, आपण इथूनच सुरुवात करूयात आणि नंतर किल्ल्याचा छोटासा जो भाग आहे जो दक्षिणेला आहे तो बघण्याचा आपण प्रयत्न करूयात। किल्ल्याच्या या पायथ्यापासूनच मनमोहक निसर्ग सौंदर्य आपण पाहू शकतो। मित्रांनो, सगळीकडे धुकं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे इतकं वातावरण छान झाले ना की किल्ला भटकंतीचं एक समाधान आपल्याला नक्की मिळणार आहे। मित्रांनो, खूप छान वातावरण झालेलं आहे। किल्ल्याचा हा भाग काहीसा चंद्रकोरेप्रमाणे असून त्याचा घेरा बराच लांब पसरलेला आहे। मित्रांनो, वाघजाई देवीचं मनोभावे दर्शन घेऊन आता आपण किल्ला ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे। किल्ल्याच्या सुरुवातीलाच हा जंगल एरिया लागतो, म्हणजे जंगलाचा भाग आहे आणि इथून जाणारी जी वाट आहे ना ती थोडीशी निमुळते आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात जर तुम्ही येत असाल तर खाली बघूनच तुम्ही ट्रेक करा, कारण की रस्ता हा निसरडा झालेला आहे आणि उजव्या हाताला पूर्ण खोलगट दरी आहे सरळ, त्यामुळे काळजीपूर्वक ट्रेक करा। मित्रांनो, या किल्ल्याच्या नावाबद्दल इतिहासकांच्या मध्ये दोन मतप्रवाह आपल्याला पाहता येतात। काही इतिहास अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की या किल्ल्याचं नाव मोहनगड असं आहे, पण काही इतिहास अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की मोहनगड हा नसून शिरगाव म्हणून इथून जवळच एक गाव आहे, त्याच गावाजवळ एक डोंगर आहे थोडक्यात आणि त्या डोंगरालाच मोहनगड असे म्हटले जाते। त्यामुळे इतिहास अभ्यासकांमध्ये
हे दोन्ही मतप्रवाह आपल्याला इथे पाहता येतात। हे सांगण्यामागचं कारण असं की शिवाजी महाराजांच्या एका पत्रामध्ये मोहनगडाचा उल्लेख येतो आणि त्याचे जे स्थान आहे ना, ती स्थाननिश्चिती त्या पत्रामध्ये थोडीशी कन्फ्युजिंग आहे आणि त्यामुळेच त्या पत्रामध्ये सांगितलेला मोहनगड नक्की हाच का हे अजूनही कन्फर्म नाही आहे। मित्रांनो, 10-15 मिनिटाचं जंगल ट्रेक करून आता आपण या पठारी प्रदेशावरती आलोय। खूप मोठा पठारी प्रदेश आपल्याला इकडे पाहायला मिळतोय आणि माझ्या या बाजूला किल्ल्याचा मुख्य सुळका आहे। बघा मित्रांनो, पूर्ण किल्ला धुक्यामध्ये हरवलाय। सगळीकडे मित्रांनो ना इतकं धुकं पसरलेलं आहे की आपल्याला या किल्ल्याच्या पलीकडे काहीच दिसत नाही। विजिबिलिटी खरं तर शून्य आहे, काहीच दिसत नाही आहे। अपेक्षा आहे की काही वेळानंतर का असे ना आपल्याला हे विजिबिलिटी इथं होईल, क्लिअर होईल हे सगळं धुकं आणि आपल्याला काही जे सह्याद्रीचे नजारे आहेत ना ते पाहता येतील अशी अपेक्षा करतो। आणि हीच अपेक्षा मित्रांनो, पावसाळ्यात आलं ना तर याचं सुखसुद्धा असतं आणि दुःखसुद्धा असतं। की सुख यासाठी की धुकं असलं ना एक आल्हाददायक वातावरण तयार होतं, पण ते जास्त प्रमाणात असलं ना तर विजिबिलिटी झिरो होते आणि आपण लांबचं काही पाहू शकत नाही। आणि या किल्ल्यावरून आपल्याला राजगड, रायगड, तोरणा असे प्रमुख किल्ले पाहता येतात मित्रांनो। तर जर विजिबिलिटी असेल ना तर हे किल्लेसुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो। तर एक टप्पा आपण पार केला आहे, अजून बराचसा किल्ला बाकी आहे। चला सुरुवात करूयात। या किल्ल्यावर आपल्याला बरीच दुर्ग भ्रमंती करावी लागते। किल्ल्यावर गवत वाढलं असल्याने काळजीपूर्वक वाटचाल करत आपण पोहोचतो किल्ल्याच्या दुसऱ्या पठारावरती। किल्ल्याचा आणखी एक टप्पा पार करून आपल्याला परत एक सपाट प्रदेश लागलेला आहे। किल्ल्याचा हा दुसरा पठाराचा भाग असा आपण म्हणू शकतो। पूर्ण इकडे सपाट प्रदेश आपल्याला पाहता येतोय। किल्ल्याच्या उत्तर टोकाकडे जाणारी वाट काहीशी अवघड आहे। या किल्ल्यावरती लोकांची वर्दळ फार कमी असते, त्यामुळे तुम्ही एकटे दुकटे येण्याचा प्रयत्न इकडे करू नका। सोबत दोघं तिघं असतील तर तुमचा हा ट्रेक सोपा होऊन जाईल। शिवकाळात ओस पडलेल्या किल्ल्यांना महाराजांनी पुन्हा नव्याने बांधून काढले। महाराजांच्या डागडुजीमुळे किल्ल्यांना त्याकाळी बळकटी प्राप्त झाली, पण शिवकाळानंतर मात्र बरेचसे किल्ले दुर्लक्षित झाले, ओस पडले। किल्ले कावळा त्यापैकीच एक। इतिहासाच्या पाऊलखुणा जपलेल्या या किल्ल्याचे असे मनमोहक रूप पाहून आज मात्र एक प्रकारचे आत्मिक समाधान मिळत होते। आत्ता आपण पोहोचलो किल्ल्याच्या उत्तर दिशेच्या टोकाला आणि हे किल्ल्याचं टोक जे आहे ना ते अजूनसुद्धा धुक्यामध्ये हरवलेलं दिसतंय। काही वेळापूर्वी पूर्ण धुकं हटलं होतं आणि आपण किल्ल्याखालचा पूर्ण प्रदेश पाहू शकत होतो, पण पुन्हा एकदा धुक्याने सगळं कवेत घेतलं आहे आणि आता आपण काहीच पाहू शकत नाही आहे। आशा करतो की वर गेल्यानंतर आपल्याला विजिबिलिटी मिळेल आणि आपण किल्ल्याखालचा प्रदेश पुन्हा एकदा निहाळू शकू। किल्ल्याच्या या भागात एक पाण्याचा टाका असून बाजूलाच अर्धवट बांधलेलं छोटेखानी मंदिर दिसून येतं।
इथे काही इमारतींचे जोते दिसत आहेत. ही इमारत बघा, त्या इमारतीचे जोते इथूनपासून तिथेपर्यंत साधारण 15 फूट रुंदीचं हे जोतं इथं आपल्याला पाहायला येते आणि जवळपास 20 फूट त्याची लांबी असेल. तर ही किल्ल्यावरची म्हणजे पडझड झालेली इमारत असावी, कारण या जोत्यावरूनच ती वाटते की इमारतीचे जोते हे असावेत. आणि फायनली मित्रांनो, आपण किल्ल्याच्या उत्तर टोकावरती पोहोचलोय. तुम्हाला दाखवतो. किल्ल्याच्या उत्तर टोकावर एक छोटासा बुरुज असून त्यावर भगवा ध्वज दिसून येतो. आज पूर्ण दिवस या किल्ल्यावर धुक्याची उघडझाप सुरू होती, त्यामुळे किल्ल्याचे जे विहंगम दृश्य पाहायला मिळाले ते शब्दात मांडणे कठीण. हा सह्याद्री जणू स्वर्गच भासत होता. हिरवाईने नटलेला हा दुर्गगडा धुक्यात हरवताना पाहून मन भारावून जातं. बराच वेळ या टोकावरती मी निसर्ग सौंदर्य निहाळत बसलो होतो. मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबतोय. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया परत एकदा नवीन एका किल्ल्यावरती नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.